नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 10वीचं 6वं प्रकरण सांख्यिकी आपण बघणार आहोत. 9वीमध्ये सुद्धा तुम्हाला सांख्यिकी ही संकल्पना तुम्ही बघितलेली आहे, पण त्या अनुषंगानं आपल्याला या 10वीच्या सिलेबसमध्ये काय आहे, कशा पद्धतीने गणित सोडवायचे, तर एक थोडक्यामध्ये उजळणी तुम्हाला सांगतो की आपण सांख्यिकीची माहिती, सांख्यिकी एखादं निष्कर्ष आपल्याला काढायचा असेल, कच्ची सांख्यिक सामग्री त्याची जर ती व्यवस्थित मांडली, चढत्या किंवा उतरत्या क्रमानं त्याचे गट केले तर आपल्याला त्याचं विश्लेषण करायला सोपं पडतं. की मग ही जे सर्वेक्षण आपण करत असतो, त्या सर्वेक्षणामधून मिळालेल्या सांख्यिक सामग्रीमध्ये सर्वसाधारणपणे गुण आढळतो, तो म्हणजे सर्व प्राप्तांक एका विशिष्ट प्राप्तांकाभोवती किंवा त्याच्या आसपास केंद्रित होण्याची एक प्रवृत्ती असते, ज्याला आपण केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण असं म्हणतो. परिणाम नाही, परिमाण, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मग आपण बघितलं की मध्य, मध्यक आणि बहुलक हे केंद्रीय प्रवृत्तीचे 3 परिमाण आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलेलो आहोत. मग 9वीमध्ये शिकत असताना तो जी सर्वेक्षण होतं ते सर्वेक्षण कमी असायचं, लिमिटेड असायचं. आता यावेळेस आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त पुढचे उदाहरणं या ठिकाणी काय करायचे आहे, पाहायचे आहे. मग बघत असताना मी जास्त जसं जसं गणितामध्ये आपल्याला 9वीचा संदर्भ येईल तसं आपण नवीन संदर्भामध्ये 9वीचा उपयोग त्या ठिकाणी करू. तुम्हाला त्या ठिकाणी माहिती सांगतो. पहिल्या सुरू आपल्याला बघायचं आहे मध्य. मीन लक्षात ठेवा, हीच आपण सरासरी ॲव्हरेज आपण ज्यावेळेस 7वी-8वीमध्ये स्कॉलरशिपच्या गणितामध्ये सरासरीचे गणित बघतो, त्या सरासरीचे गणित बघत असताना त्यालाच आपण काय म्हणत असतो, मीन म्हणत असतो. मग ह्या मध्यच्या 2-3 पद्धती आपल्याला काढायच्या. आणि मध्य शिकत असताना आता कुठल्या मध्ये काढायचं, आपल्याला वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवर मध्ये काढायचं. कशी काढायचे, वर्गीकृत, ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. गेल्या वर्षी काय आपण उदाहरण अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलचे बघितले होते, काही ग्रुप्डचे सुद्धा बघितले होते. परंतु या ठिकाणी आपल्याला ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलसाठी आपल्याला काय काढायचं, मध्य काढायचं आहे. तर मध्य काढण्याच्या 3 पद्धती आहेत. त्या 3 पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे सरळ पद्धती. पहिली पद्धत कुठली आहे, सरळ पद्धती. आपण पहिलं समजा ए म्हणून पहिली पद्धती कुठली, सरळ पद्धती, डायरेक्ट मेथड. नावावरून लक्षात येते आपल्याला ही पद्धत कशी आहे, सरळ. याच्यामध्ये काय असं विशेष असं काही नाही. मग त्या सरळ पद्धतीचे काय तुम्हाला सांगतो, यामध्ये 4 तक्ते आपल्याला तयार करायचे, तर 4 कॉलम्स. आणि याच्यासाठीचं सूत्र आहे मध्य मीन x बरोबर समेशन ऑफ FIXI divided by summation of FI. हे सूत्र वापरायचं. कशा पद्धतीने सूत्र वापरायचं, गणित कसं सोडवायचं आहे, गणितामध्ये थोडं अवघड वाटेल, परंतु गणित जसं जसं सोडवतं जातं तसं तसं ते आपल्याला गणित सोपं पडतं. पहिली पद्धत सरळ पद्धती, डायरेक्ट मेथड. मग याच्यातलं एक आपण गणित बघणार, एक गणित आपण 3ही पद्धती बघणार आहोत. उत्तर आपल्याला येऊ शकतं का, उत्तर आल्यानंतर आपल्याला मग काय सोपं असेल, काय अवघड असेल ते आपण बघणार आहोत. आपण सराव संच 6.1 त्यातलं पहिलं गणित. पहिलं गणित असं आहे, इयत्ता 10वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यासंख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. वी हॅव गिवन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ऑफ 50 स्टुडंट्स ऑफ 10 स्टँडर्ड ऑफ देअर टाइम टू डू द स्टडी. आहे की नाही, अभ्यासासाठी त्यांनी जे तास व्यतीत केलेले आहेत आणि किती तास व्यतीत केले, किती टाइम त्यांनी अभ्यास केलेला, त्या अनुषंगाने सर्वे केलेला आहे. बघा, पहिल्या सुरू वेळ दिलेला आहे आपल्या तक्ता. हा तक्ता तुम्हाला मुद्दाम मी गणितामध्ये मांडतोय, परीक्षेमध्ये तो लिहायची गरज नाही, परंतु आपल्याला या ठिकाणी तो गरजेचा आहे म्हणून मी मुद्दाम तुमच्या समोर मांडत आहे.
वेळ तास टाइम आवर विद्यार्थी संख्या या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट्स नंबरचं शॉर्ट फॉर्म नंबर ऑफ स्टुडंट्स 0 ते 2 तास अभ्यास करणारे 7 विद्यार्थी आहेत. 2 ते 4 तास अभ्यास करणारे 18 विद्यार्थी आहेत. 4 ते 6 तास अभ्यास करणारे 12 विद्यार्थी आहेत. 6 ते 8 आणि 8 ते 10 अभ्यास करणारे 3 विद्यार्थी आहेत. मग ह्याच्यावर आपल्याला काय काढायचं आहे? मध्य काढायचं आहे. इथं ह्या पहिल्या यंत्रामध्ये सरळ पद्धतीने मध्य करायचं, परंतु आपण हेच गणित तिन्ही पद्धतीने बघणार आहोत. सरळ पद्धती मी सांगितलं की सरळ पद्धतीमध्ये 4 तक्ते तयार करायचे, 4 तक्ते उभे तयार करायचे. बघा कशा पद्धतीने उभे तक्ते तयार करायचे. 1 2 3 आणि 4. वर्ग अवकाश आपण ज्याला क्लास इंटरव्हल म्हणतो, किंवा नुसतं वर्ग लिहिलं तरी चालतं तुम्हाला. वर्ग अवकाश किंवा क्लास इंटरव्हल, वर्ग अवकाश लिहिलं तरी चालतंय. क्लास इंटरव्हल त्यानंतर लक्षात ठेवायचं पहिला आणि शेवटून दुसरा, पहिला आणि शेवटून दुसरा. आता शेवटून 4 म्हणतो, शेवटून दुसरा किती येणार? 3रा. आपण काय करायचा? तक्ता गणितामधला घ्यायचा. वर्ग अवकाश सी आहे आणि या ठिकाणी वारंवारता फ्रिक्वेन्सी दर गणिताप्रमाणे बदलते. तर काय आहे? वेळ तास. इथं काय आहे? विद्यार्थी संख्या. हे फक्त खालच्या चौकटी मधलं बद्दल. वर्ग अवकाश क्लास इंटरव्हल ते जसं तसं आपल्याला त्या ठिकाणी लिहायचंय. आपण फक्त काय करलो? गणिताप्रमाणे त्या ठिकाणी बदल करायला. वर्ग अवकाश लिहा किंवा वर्ग लिहा, कसंही लिहिलं तरी चालतंय. वर्ग अवकाश लिहा तरी चालतंय किंवा वर्ग लिहिला तरी चालतंय. किंवा आपण नुसतं वर्ग म्हणलं तर वर्ग अवकाश लिहिण्यापेक्षा शॉर्ट मध्ये आपल्याला वर्ग किंवा आपण वर्ग क्लास असं म्हणतो. ही फ्रिक्वेन्सी. आता पहिला सुरू काय? 0 ते 2. 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8, 8 ते 10. आपण हे अगोदर बघा, पहिला तक्ता हा आडव्यातला पहिला तक्ता आणि शेवटून दुसरा आडव्यातला दुसरा तक्ता. 7, 18, 12, 10 आणि 3. दुसरा तक्ता घेत असताना एक लक्षात ठेवायचं की वर्ग मध्ये काढायचं. वर्ग मध्ये क्लास मार्क. वर्गमध्ये क्लास मार्क त्याला म्हणत असताना काय म्हणतात? एक्स आय म्हणतात. काय म्हणतात? एक्स आय. फ्रिक्वेन्सी ह्याला म्हणायचं एफ आय. काय म्हणायचं? एफ आय. आणि शेवटीचा तक्ता आहे तो एफ आय एक्स आय. ह्याचा आणि ह्याचा गुणाकार आहे. मध्ये डॉट दिलं तरी चालतंय, नाही दिलं तरी काय अडचण नाही. एफ आय एक्स आय. आता वर्ग मध्ये कसा काढायचा? आपण 0 ते 2. आता काही काही वाटतं 0 - 2 आहे काय की? 0 - नाही, 0 to 2. 0 ते 2. मग आपण बघतो 0 ते 2. आता 2 अंक इथं आलाय. 0 ते 2 या वर्गाची लोअर लिमिट, खालची मर्यादा किती? 0 आणि वरची मर्यादा किती आहे? अप्पर लिमिट 2. 2 ते 4 मध्ये 2 ही लोअर लिमिट आहे, 4 ही अप्पर लिमिट आहे. 4 ते 6 मध्ये मग आता 2 नेमकं कुठे घ्यायचा? आता आपल्याला ठरलं असतं की ज्या ठिकाणी ती सुरुवात होती लोअर लिमिट मध्ये. आता 0 ते 2 जरी असला तरी घेताना 2 कुठे घ्यायचा? 2 ते 4 मध्ये. 4 कुठे घ्यायचा? 2 ते 4 मध्ये नाही घ्यायचा. जिथं सुरुवात होती तिथं घ्यायचं. आपण गेल्या वर्षी ते शिकलेलं आहात.
या ठिकाणी आपल्याला तक्तेता तयार करणं ऑलरेडी सगळं दिलेलं आहे, फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. मग 4 ते 6, 6 ते 8, 4 ते 6 मध्ये 6 आहे, 6 ते 8 मध्ये 6 आहे, तर 6 ते 8 मध्येच घ्यायचं आहे. आता क्लास मार्क काढत असताना काय करायचं, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2, खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा छेदस्थानी 2, खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा छेदस्थानी 2. आपल्याला काय करायचं, पहिला वर्ग कुठला आहे, 0 ते 2, 0 ते 2 हा वर्ग, 0 अधिक 2, 2 किती बेरीज होईल, 2, 2 ची निम्म अर्धा 1, म्हटलं तर कडेल बघा, 0 अधिक 2 छेदस्थानी 2, 2 छेद 2 बेक बे. त्यानंतर 2 ते 4, 2 ची 4 ची बेरीज करा, 2 अधिक 4 6, 6 च्या निम्म 3. आता एखाद्या लक्षात येईल की अरे आता नक्की तर 5 यायला पाहिजे, बघा 2 2 चा फरक, इथं 7 यायला पाहिजे, इथं 9 यायला पाहिजे. येते का, येते बघा तुम्ही बघू, 4 अधिक 6 10, 10 चे निम्म 5, 6 आणि 8 14, 14 चे निम्म 7, 8 आणि 10 18, 18 चे निम्म 9. मग आता हे झालं समेशन म्हणजे बेरीज, समेशन ऑफ एफ आय, या सर्व एफ आय ची बेरीज करायची. 7 आणि 8 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 20, 2. पुन्हा बघा 3 आणि 2 5, 5 आणि 8 13, 13 आणि 7 20, 2, 2 आणि 3, 3 आणि 4, 4 आणि 5. समेशन ऑफ एफ आय, समेशन ऑफ एफ आय ला कधी कधी एन सुद्धा म्हटलं जातं बघा, त्याला काय म्हटलं जातं, एन सुद्धा म्हटलं जातं. समेशन ऑफ एफ आय, त्याला टोटल जे आहे त्याला एन सुद्धा म्हटलं जातं, आपल्याला पुढे लक्षात येईल. आता गुणाकार करायचा, गुणाकार करत असताना काय करायचं, 1 गुणिले 7 7, 18 त्रिक 54, 12 पंचे 60, 10 सती 70, 9 त्रिक 27. आता ह्याची बेरीज करायची, समेशन ऑफ एफ आय एक्स आय. कुणी एक्स आय एफ आय असं म्हटलं तरी चालतंय. आपल्यामध्ये गुणाकारामध्ये 9 गुणिले 7 63 असतात आणि 7 गुणिले 9 सुद्धा 63 असतात. मग बघूत आपण बेरीज, 7 आणि 4 11, 11 आणि 7 18, 18 8चा हात चला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 7 10, 10 आणि 7 16, 16 आणि 5 21, 218. आपलं झालं बघा, एक अर्ध काम पूर्ण झालं, तक्ता तयार केला, किमती ठेवल्या, काम आपलं पूर्ण झालेलं आहे. मग तिथपर्यंत चालतं की आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर आपल्याला काय करावं लागेल, मध्यम. त्याला आपण एक्स बार असं म्हणत असतो, एक्स कॅपिटल आहे, एक्स बार समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. सरळ पुढे करू शकता किंवा खाली करू शकता, तसं काही अडचण नाही. समेशन ऑफ एफ आय एक्स किती, 218 छेदस्थानी 50. आता 50चा पड आपल्याला हे करता येईल, परंतु आपल्याला की 1 0 आपल्याला रद्द करायचे. मग काय करायचं, हे 0 मला कट करायचे, दशांश चिन्ह उजवीकडून 1 स्थानांतर येईल, उजवीकडून 1 स्थानांतर किती झालं, 21.8 भागिले 5. इथं जास्त असतं असं विचारा, 218 भागिले 500 असतं. आपण काय केलं असतं, 218 दशांश 1 2 असतात, कारण 2 0 आपण कमी केले. तर मग 5 ने भागायचे, 5 1 5, 5 ने 2 ला भागत नाही, 5 चौक 20, 5 चौक 20 उरला 1. आता 1 ला भागत नाही, दशांश चिन्ह 18 झाले, 5 त्रिक 15 उरले 3, 5 सक 30, 4.36. आता 4.36 काय येणार आहे वर्गमध्ये, या ठिकाणी आपला जो वेळ आहे काय की नाही, आपल्याला विचारलं काय होतं, 4.36 आलं. विचारतानाच आपल्याला विचारलं त्या गणितामध्ये काय काढायला सांगितलं होतं, वर्ग मध्ये काढा. मग वर्ग मध्ये काढायचं तर आपल्याला उत्तर काय लिहावं लागेल, हे तुम्हाला एकक काय लिहायचंय हे तुम्हाला मला सांगायचंय. बघा, वेळेचा मध्य काढायचा, वेळेचा मध्य म्हणजे पहिला जो तक्ता आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचा. मग ह्याचं उत्तर किती येणार आहे, 4.36 तास, अवर्स.
आणि क्वेश्चन करा, नाही केलं तर चालतंय. गणितामध्ये व्याकरण कमी जास्त असते, कारण आपण इंग्रजी भाषा नाही, आपल्याला एखादा शब्द व्याकरणदृष्ट्या तो बरोबर जरी नसला तरी आपल्याला त्या ठिकाणी ते गृहीत धरतं. फक्त लक्षात यायला पाहिजे की आपण नेमकं काय करत आहोत. तर ही पद्धत समेशन ऑफ एफ आय एक्स आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय, याचं 4.36 उत्तर आपलं आलं. आता काय करायचंय, पुढची पद्धत आपल्याला बघायची झाली सरळ पद्धत. मी एक गणित तिन्ही पद्धतीने करून दाखवणार. तिन्ही पद्धतीने उत्तर किती आलं पाहिजे, 4.36 उत्तर आलं पाहिजे. आता दुसरी मेथड आहे अज्युम्ड मीन मेथड. दुसरी पद्धत कुठली आहे, अज्युम्ड मीन मेथड, गृहीत मध्य पद्धती. दुसरी मेथड आहे गृहीत मध्य पद्धती. यामध्ये 5 तक्ते पाहिजेत. बघा, ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत आपल्याला. पहिल्या काय करावं लागेल, अज्युम्ड मीन मेथड मध्ये आपल्याला डी बार येणार आहे. डी बार जे डेव्हिएशन आहे, तो फरक आहे, तो समेशन ऑफ एफ आय डी आय डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ आय. आणि दुसरं सूत्र आहे मध्य मीन एक्स बार बरोबर ए प्लस डी बार, ए प्लस डी बार. आता ए काय आहे नेमकं, तर ए आहे अज्युम्ड मीन. आपण गृहीत धरणार आहेत. आपण काय करणार आहोत, गृहीत धरणार आहोत. मग गृहीत धरत असताना बघा, हेच गणित आपल्याला तक्ता काय करायचे, तर 4 चे 5 तक्ते तयार करायचे. बघा, तक्ते तयार करत असताना आपल्याला एक तक्ता इथं मध्ये वाढवायचा आहे. एक तक्ता काय करायचा, मध्ये वाढवायचा आहे. तो मध्ये कसा वाढवायचा आहे तुम्हाला सांगणार आहे. वर्गमध्य, आपण क्लास मार्क म्हणतो, एक्स आहे. आता बरोबर इथलं येत आपल्याला डी आय बरोबर एक्स आय वजा ए. हा तिसरा. आता 5 तक्ते केले, 4 चे आपण काय केले, 5 तक्ते केले. बघा, हा जो पहिला तक्ता आहे तो पहिला तक्ता पहिल्या ठिकाणी जिथं मी बाण दाखवलाय, आणि दुसरा तक्ता शेवटून दुसरा. आता 5 म्हणून शेवटून दुसरा कुठला येणार आहे, तर 4था येणार आहे. शेवटला काय येणार आहे, एफ आय एक्स आय इथं नाही, इथं काय येणार आहे एफ आय डी आय. इथं काय येणार आहे एफ आय डी आय, एफ आय डी आय त्या ठिकाणी येणार आहे. हे तर आपण मग काढलं होतं 1 3 5 7 9. आता भरपूर जण बघा अज्युम्ड मीन मेथड मध्ये काय सांगतात की कुठलाही ही जी एक्स आय ची किंमत आली, ह्या एक्स आय पैकी कुठलीही किंमत आपण ए म्हणून गृहीत धरायची, किंवा कुठलीही म्हणा आपण ए ची किंमत कोणती, त्याला काही आपल्याला बंधन नाही. ए ची किंमत 50 घ्या, 40 घ्या, 30 घ्या, 20 घ्या. किंवा कोणी कोणी काय सांगते, ए ची किंमत तुला 1 घे वाटली 1 घे, 3 घे वाटली 3 घे, 5 घे वाटली 5 घे, 7 घे वाटली 7 घे, 9 वाटली 9, किंवा यापेक्षा वेगळ्या सुद्धा. परंतु मी कॅल्क्युलेशनच्या दृष्टीनं मुलांना कधीही ए ची किंमत जी एक्स आय ची पहिली किंमत असेल ती घ्यायला सांगतो. का सांगतो, तर कॅल्क्युलेशन आपल्याला त्या ठिकाणी सोपं पडतं. मी काय केलं, डी आय बरोबर एक्स आय वजा ए, तर एक्स आय वजा ए ची किंमत किती घेतली, 1 घेतली. ए ची किंमत किती घेतलेली आहे, 1 घेतली. मग ए ची किंमत आपण त्या ठिकाणी 1 घेतली तर काय कॅल्क्युलेशन सोपं पडतं आपल्याला. बघा काय येतं, पहिला तक्ता डी आय बरोबर एक्स आय मायनस ए. एक्स आय ची किंमत किती, 1. 1 मधून 1 गेला 0. चला, 3 मधून 1 काढा 2, 5 मधून 1 काढा 4, 7 मधून 1 काढा म्हणजे वजा करा, 9 मधून 1 वजा करा 8.
मग समजा तुम्ही जर याची किंमत असं घेतलं, याची किंमत 3 घेतली असती तर पहिला कसा आला असता, हा 3 वजा 1 2 इथं आलं असतं 0, पुन्हा सॉरी 1 वजा 3 इथं वजा 2 आलं असतं, पुन्हा 2 पुन्हा 4 पुन्हा 6 अशा ऋण संख्या आल्या असत्या. ह्या DI किमतीमध्ये कशा आल्या असत्या, ऋण संख्या आल्या असत्या. आणि ते ऋण संख्या धन संख्यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं, मग चुकायची शक्यता त्या ठिकाणी दाट येते. त्याच्यामुळे मी काय करतो, या ठिकाणी कधीही क्लास मार्क मधली पहिली किंमत ही काय गृहीत धरायची, ए गृहीत धरायची. काय गृहीत धरायची, ए गृहीत धरायची. मग ते आपण ए गृहीत धरली. मग ए गृहीत धरल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ही संख्या पहिला 100% DI मधला पहिला अंक हा 0च आला पाहिजे. का आला पाहिजे, तर ती संख्या आपण काय गृहीत धरलेली आहे, ए अज्युम्ड मीन गृहीत धरलेली आहे. आता 0 गुणिले 7 आता भरपूर जण 0 गुणिले 7 काय करतात, 7च लिहितात. बघा खूप जणांकडे होते, चांगले चांगले हुशार मुलं सुद्धा 0 गुणिले 7 लिहितात. तसं ऐकू नका. 0ला कोणत्या संख्येने किंवा कोणत्या संख्येला 0 गुणिले तर गुणाकार 0 येतो. 18 दोन्ही 36, 12 चौक 48, 10 सेकी 60 किंवा 60 60, 8 त्रिक 24. बेरीज करू शकतो आपण. एकक स्थानी खाली एककल्या 6 14, 14 18, 5 ला 1 3 6 9 9 13 13 3 16, 168. बघा पुन्हा सांगतो की ह्याच्यामध्ये 4 तक्ते होते, ह्याच्यात किती आले, 5 तक्ते आले. किती तक्ते आले, 5 तक्ते. 5 तक्त्यामध्ये पहिला आणि शेवटून दुसरा हा गणितामधलाच आहे. हा तक्ता तिन्ही पद्धतीमध्ये येणार आहे. कुठला, XI चा. XI जे वर्गमध्ये क्लास मार्क आपण ज्याला म्हणतो, तो तिन्ही पद्धतीमध्ये विचारला जाणार आहे. म्हणजे एक जवळपास सरळ पद्धतीत 4 तक्ते येतात, गृहीत मध्ये 5 येतात, आणि पुढचे आहे विचलन पद्धती त्याच्यामध्ये 6 येतात. त्या 6 मध्ये तिन्ही तक्ते सारखेत, फक्त पुढचं कॅल्क्युलेशन अवघड आहे. तर बघा डेरिव्हेशन काढायचं आपल्याला. नंबर 1 डी बार बरोबर समेशन ऑफ FRDI. मग FRDI किती, 168 भागिले 50 म्हणजे 16.8 भागिले 5, 5 1 5, 5 3 15, हातचाला 1, 18 जात नाही म्हणजे 5 3 15, 16 मधून 15 गेले 1 उरला, हातचा संबंधित नाही तिथं, उरला 1, 18 झाले. या 18ला 5 नंबर भाग जात नाही, दशांश चिन्ह घ्यावं इथं. 5 3 15, 1 3 उरले, 5 6 30. डबल सांगतोय, कन्फ्यूज होऊ शकतं एखाद्या वेळेस. 16.8 भागिले 5, 5 1 5, 5 3 15, 1 उरला, 1ला भागत नाही, दशांश चिन्ह 18 झाले. 5 3 15 उरले, 3 5 6 18, 3 6 3.36 झाले. नंबर 1. नंबर 2 मध्य मीन X बार बरोबर A अधिक D बार. काय घेतली याची किंमत 1. 1.00 लिहू का? काय 1.00 लिहायची, कारण पुढचं जी संख्या आली आहे ती कशी आली आहे, दशांश चिन्ह 2 आले. मग 1 ला काय करतात आपल्याला 1.00 अधिक 3.36, 1.00 अधिक 3.36 किती झाले, बेरीज करा, 4.36 तास. बघा 1.0 तसं लक्षात आलं नाही तर काही जण काय करतात, 3.36 अधिक 1 3.37 करतात, मग ते चुकते आपल्याला. त्याच्यामुळे 3.36 अधिक 1 म्हणजे 1.00 अशा पद्धतीची बेरीज आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर ही झाली दुसरी पद्धत, त्याचं नाव होतं गृहीत मध्य पद्धत. आता तिसरी पद्धत बघायची आपल्याला. तिसरी पद्धतीने उत्तर काय आलं पाहिजे, हेच उत्तर आलं पाहिजे. मग तिसऱ्या पद्धतीने उत्तर येतं का ते आपल्याला बघायचं. तिसरी पद्धत तिचं नाव आहे मध्य प्रमाण विचलन पद्धती. तिसरी पद्धत कुठली आहे, मध्य प्रमाण विचलन पद्धती.
मध्य प्रमाण विचलन पद्धती, स्टेट डेविएशन मेथड, त्यामध्ये पहिले सुरू आपल्याला घ्यायचंय यू बार समेशन ऑफ एफ आय यू आय डिवाइडेड बाय समेशन ऑफ एफ आय, आणि दुसरा आहे एक्स बार मध्य एक्स बार बरोबर ए अधिक जी इंटू यू बार. जुन्या पुस्तकामध्ये त्याला एच असं म्हणलं होतं, त्या ठिकाणी जी म्हणलेलं आहे. लक्षात घ्या, जी घ्या किंवा एच घ्या. आपल्याला आता ह्याच्यामध्ये किती तक्ते येतील? 6 तक्ते येतील. किती तक्ते येणार आहेत? 6 तक्ते. बघू आपण 6 तक्ते आपल्याला गणित तेच आहे, उत्तर तेच यायला पाहिजे. आपल्याला किती तक्ते यायला पाहिजे? 6 कॉलम्स यायला पाहिजेत. पुन्हा आता आपण काय करू, हा थोडा इकडं वाढवतो आपण. सहा तक्ते आपण करत आहोत. 6 तक्ते करत असताना पहिला तक्ता झाला तसा, आणि दुसरा तक्ता शेवटून दुसरा तक्ता काय करायचा आपल्याला? शेवटून दुसरा तो आपल्याला घ्यायचा आहे. तिसऱ्या मध्ये बघा आता आहे इथं काय लिहिलं आपण? वारंवारता फ्रिक्वेन्सी शेवटून दुसरा. विद्यार्थी संख्या काय आहे? नंबर ऑफ स्टुडंट. नंबर ऑफ स्टुडंट्स त्याला आपण म्हणतो एफ आय. आता हा पुढचा तक्ता जो येणार आहे तो म्हणायचं यू आय बरोबर डी आय भागिले जी. डी आय भागिले जी. यू आय बरोबर डी आय भागिले जी. डी आय भागिले जी ची किंमत काय येणार ते बघणार आहोत आपण. शेवटी येणार आहे एफ आय यू आय. यामध्ये आपण हे 7, 18, 12, 10, 3 समेशन ऑफ एफ आय किती आहे आपलं? 50 आलं. समेशन ऑफ एफ आय यू आय किती येते ते आपल्याला पाहायचं. बघा मी मग तुम्हाला सांगितलं इथपर्यंत हा तक्ता पुन्हा अजून लक्षात घेतो आपण. हा तक्ता पहिला तक्ता गणितातले आडवा तक्ता, हा शेवटून दुसरा. 6 मध्ये शेवटून दुसरा म्हणजे 5वा गणितामधला आडवा दुसरा आपण घेतलेला आहे. त्यानंतर हा दुसरा तक्ता तर सगळीकडे येईल. क्लास मार्क वर्ग मध्य कसा करायचं? बेरीज करायची, 2 ने भागायचं. 0 ते 2, 2 ची बेरीज केली 2, 2 च्या निम्म 1, 2 आणि 4 ची बेरीज केली 6, 6 च्या निम्म 3. आता डी आय बरोबर एक्स आय वजा ए. ह्याचा मी माग फायदा सांगितला होता की इथलीच किंमत ए का गृहीत धरायची. इथला जो तुम्हाला आहे पुढची किंमत किती येणार आहे? जी नेमकं काय आहे? जी म्हणजे त्या ठिकाणचा जो वर्गांतर आहे ते वर्गांतर 0 ते 2, 2 ते 4 यातला वर्गांतर किती असणार आहे? 2 असणार आहे. किती असणार आहे? 2. म्हणजे त्याची मर्यादा दोघांची आपण म्हटलं की क्लास लिमिट आपण बघत असतो 0 ते 2, 2 ते 4 किती आहे? तिथं 2 आहे. त्यामुळं या ठिकाणी जी ची किंमत किती येणार आहे? 2. जुन्या पुस्तकामध्ये एच असं होतं. एक ह्या पद्धतीने जर गणित लक्षात ठेवलं तर मी खूप तळा सांगलोय की इथं एक्स आय मधली पहिली किंमत 1 गृहीत धरायची आणि डी आय मधली दुसरी किंमत, दुसऱ्या स्तंभामधली जी किंमत जी काय असेल ती जी ची किंमत गृहीत धरायची आणि त्या डोळे झाकून आपण अशा पद्धतीचे अंक लिहायचे. तुम्हाला ते कॅल्क्युलेशन सुद्धा करायची गरज पडत नाही. तुम्ही तर कसं काय बघूत आपण. 0 भागिले 2 0,
2 भागिले 2 1, 4 भागिले 2 2, 6 भागिले 2 3, 8 भागिले 2 4. या ठिकाणी त्या वर्गाचा किती अवकाश आहे, लिमिट किती आहे 0 ते 2. मग आपण तसे घेतलं 2 वजा वरच्या वर्गमर्यादेतून वरच्या मर्यादेतून खालच्या वर्गमर्यादा वजा केली 2 वजा 0. या ठिकाणी वर्ग सलग असल्यामुळं मग क्लास लिमिट किंवा त्याची क्लास विड्थ आपण बघितली, ते आपल्याला त्या ठिकाणी काय व्हायची, जी ची किंमत मांडायची. जर तुम्ही ए ची किंमत या ठिकाणी ही गृहीत धरली तर डोळे झाकून तुम्हाला जी ची किंमत ह्या इथली जी किंमत असेल, कुठला तक्ता असू द्या, इथली जी किंमत असेल ती जी ची किंमत येते. आणि हा तक्ता तुम्हाला लिहायला खूप सोपा आहे. 0 पासून सुरुवात करायचा, शेवट कुठपर्यंत जितके स्तंभ असतील तेवढे 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल, 6 येईल, तिथपर्यंत आपण काय करायचं, थांबायचं. आता 0 गुणिले 7 गुणा करायला 0, 18 1 18, 12 2 24, 3 10 30, 4 त्रिकोण 12. बेरीज करा, बेरीज किती येते, 2 आणि 4 6 आणि 14, हात चला 1 2 2 आणि 3 5 5 आणि 2 7 7 आणि 1 8. मग या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला सूत्र वापरायचंय, u बार बरोबर समेशन ऑफ एफ आय यू आय डिवाइडेड बाय समेशन, समेशन म्हणजे बेरीज 84 भागिले 50. मी काय करतो, यू बारचं कॅल्क्युलेशन करत नाही. का करत नाही, कारण आपल्याला पुढे गुणाकार करायचा आहे, म्हणून मी असं ठेवून देतो. नंबर 2 मध्य मीन एक्स बार बरोबर ए अधिक जी इंटू यू बार. जीच्या ठिकाणी एच सुद्धा काही जण जुन्या सिलेबसमध्ये एच शब्द होता, त्या ठिकाणी ए ची किंमत आपण बघा, पुन्हा डबल सांगतो, ए ची किंमत किती, 1 म्हणजे 1.00. का 00 घ्यायची, कारण दशांश चिन्ह आपलं काढायचे. जी ची किंमत किती आहे, 2 2 गुणिले 84 भागिले 50, बेक बे बेक बे. आपण बघितले 2 गुणिले 84 किती येईल, 1.00 झालं. तसं काटछाट करता आली चालतंय. बेक बे बे दोन्ही 4 उरला 1 बे 5 10, 25 1 25. आता 84 बघायचं आपल्याला, 25 1 75, 84 मधून 75 गेले, उरले 9, 9ला भागत नाही, दशांश चिन्ह द्या, 90 झाले. 25 1 75, उरले 15, 25 1 150, 1 गुणिले 3.36 किती, 3.36, 1.00 अधिक 3.36 त्याला 4.36. त्यामुळं मध्य एक्स बार बरोबर या ठिकाणी तास. अशा पद्धतीने आपण एक गणित 3 पद्धतीने बघितलं. पुन्हा एकदा उजळणी करतो. मध्य म्हणजे थोडक्यात सरासरी ॲव्हरेज. गेल्या वर्षी आपण अवर्गीत वारंवारता सारणीचे गणित बघितले होते आणि वारंवारता सारणीचे सुद्धा काही गणित बघितले होते, परंतु यामध्ये 3 पद्धती आपल्याला बघायच्या. सरळ पद्धत, गृहीत मध्य पद्धत आणि तिसरी आहे मध्य प्रमाण विश्लेषण पद्धत. काय पद्धतीचं खोलामध्ये मी जात नाही, कारण आपल्याला 10वीच्या सिलेबसमध्ये त्या जास्त खोलात न जाता आपल्याला मार्क मिळवणं आणि ते गणित येणे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. जेवढं आवश्यक ज्ञान आहे ते आवश्यक ज्ञान असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये 4 तक्ते करायचे, यामध्ये 5 तक्ते करायचे, यामध्ये 6 तक्ते तयार करायचे. मग 6 तक्ते तयार करत असताना लक्षात ठेवायचं, पहिला तक्ता हा आळवा पहिला तक्ता आणि शेवटून दुसरा. मग 4 मध्ये शेवटून दुसरा तिसरा येतो, 5 मधून शेवटून दुसरा चौथा येतो, 6 मधून शेवटून दुसरा 5वा येतो. हा गणितामध्ये लक्षात ठेवायचं. या तिन्ही पद्धतीमध्ये दुसरा तक्ता उभा स्तंभ दुसरा हा वर्ग मध्य क्लास मार्क असेल. तिन्हीमध्ये तो सारखा आहे, तिन्हीमध्ये काय आहे, सारखा आहे. तो क्लास मार्क आपण त्या ठिकाणी कसा काढायचा तो तुम्हाला सांगितलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये हा तिसरा तक्ता सारखा आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये, ह्या पद्धतीमध्ये आणि ह्या पद्धतीमध्ये. आणि मग थोडा बदल होतो, कॅल्क्युलेशन करणं थोडं अवघड होतं. परीक्षेत जर तुम्हाला आलं की मध्य काढा तर तुम्हाला सोपी पद्धत कुठली, सरळ पद्धत. कुणी सांगेल की सरळ पद्धतीने गणित करणं सोपं आहे,
परंतु परीक्षेत तुम्हाला गृहीत मध्य पद्धतीनं तर त्याच पद्धतीनं आपल्याला करावं लागेल. मी पुन्हा सांगतोय, गृहीत मध्य पद्धतीमध्ये भरपूर जण याची किंमत कुठे वेगळी धरतात. मग तुम्ही पुस्तकात सुद्धा बघितले, काही उदाहरणं अशी दिलीत. मग ह्या DIची किमती -2 -4 -6 येतात आणि मग गोंधळ होतो आणि मुलांचं चुकतं. त्यामुळे कधीही गृहीत मध्य पद्धतीमध्ये जी क्लास मार्क मधला पहिली किंमत आली ती गृहीत मध्य पद्धतीमध्ये गृहीत धरायची. त्याचाच फायदा आपल्याला मध्य प्रमाण विचलन पद्धतीने सुद्धा होतो. मध्य प्रमाण विचलन पद्धतीमध्ये जी काय जीची किंमत किंवा आपण जुन्या सिलेबसमध्ये एच होतं, तो DI मधला नंबर 2 ची किंमत ही 100% जीची किंमत असते. आणि युवा लिहिताना फक्त डोळे झाकून काहीच कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. आपल्याला 0 1 2 3 4 अशा पद्धतीने लिहायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. शेवटला या ठिकाणी मी मुद्दाम भागाकार केला नाही, कारण आपल्याला पुढे गुणाकार करायचा होता. कधी कधी इथलाच भागाकार चुकला तर मग पुढचं सुद्धा चुकू शकतं. त्यामुळं शेवटच्या स्टेपला आपले मार्क कटले तरी काही नुकसान होणार नाही, कारण गणित हे असे की स्टेप बाय स्टेप तुम्हाला मार्क मिळवून दिले जातात. गणितामध्ये एकदमच सगळे मार्क भेटले जात नाहीत. त्याच्यामुळं 4 मार्काचं गणित 3 मार्क पडण्यापेक्षा 3.5 मार्क पडलेले कधीही चांगले. म्हणजे या सांख्यिकीमध्ये ज्याला बेरीज करता येते, ज्याला गुणाकार करता येतो, ज्याला भागाकार करता येतो, मग तो दशांश अपूर्णांकातला भागाकार असेल त्याला हे एकदम सोपं आहे. फक्त या ठिकाणी वजाबाकीची संकल्पना आपल्याला नाही. त्यामुळं काळजीपूर्वक कॅल्क्युलेशनमध्ये चूक होऊ शकते. जास्तीत जास्त तुम्ही हे गणित तुम्हाला दिलं 2-3 वेळेस करून बघा. आणि 6.1 मध्ये अशाच पद्धतीचे काही गणित आहेत. मग ते 6.1 मध्ये त्यांनी कसं का दिलं असेल गणित की ह्या पद्धतीने करा, त्या पद्धतीने करा. जवळपास 6 गणित आहेत, त्यातले 1 करून दिलेलं आहे. तर 5 त्याच्या अगोदरचे सोडलेली उदाहरणं असतील किंवा प्रश्नसंचमध्ये काय उदाहरणं असतील, ते उदाहरणं तुम्ही काय करायचे एक ठरवायचे की दररोज आपण समजा मला एखादं गणित दाखवलं, एक गणित 3 पद्धतीने मला करून दाखवा. आज संध्याकाळपर्यंत तुमचे मला हे गणित सोडून 6.1 मधलं कमीत कमी दुसरं गणित मला 3 पद्धतीने करून दाखवलं पाहिजे. तुम्ही दुसरं तुम्हाला 2 देतोय, कमीत कमी 2 एक गणित करा, जास्तीत जास्त 2 गणित करा. 2 पेक्षा जास्त करू नका. तपासायला आपल्याला ते अडचणीचं ठरतं. त्यामुळे दुसरं आणि तिसरं गणित कमीत कमी दुसरं गणित तुम्ही करावं. दुसरं आणि तिसरं गणित केलं तर आनंदच आहे. आणि उद्या अजून तुम्हाला काय अडचणीत तुम्हाला हे समजलंय का नाही, मला ज्यावेळेस तुम्ही उत्तरं पाठवता त्यावेळेस ते आपल्याला काय करता येईल लक्षात येईल. तर ही सरळ पद्धत, गृहीत मध्य पद्धत, सरळ पद्धतीनं गृहीत मध्य पद्धत किंवा मध्य प्रमाण विचलन पद्धत, ह्या 3 पद्धतीने मध्य कसा काढायचा, सरासरी कशी काढायची, हे तुम्हाला मी काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. आजच्या दिवस आपण थांबू. ओके.